नमस्कार, प्रियंवदा फूड्स मध्ये तुमचं स्वागत। यापूर्वी आपण बटाट्याचे पराठे बघितले होते, तर आज आपण ना मुळ्याचे पराठे बघणार आहोत की मुळ्याचे पराठे कसे करायचे। मुळ्याचे पराठे करायला थोडे कठीण जातात, कारण मुळ्याला भरपूर पाणी असतं, त्यामुळे आपल्याला ते सारण आतमध्ये भरलं, फिलिंग आतमध्ये भरलं की बऱ्याचदा काय होतं की ते कणकेतून बाहेर येतं आणि पराठा नीट चढत नाही तव्यावरती। तर आज त्याच्यासाठी एक मी ट्रिक सांगणार आहे तुम्हाला की ज्यामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम कधी येणार नाही। तर आता हा काय काय लागणार आहे आपल्याला साहित्य, तर हा मुळा घेतलाय, हा बारीक किसणीने किसून घेतलेला आहे आणि मी ह्याला अशा मलमलच्या कापडामध्ये ठेवलाय। याचं पाणी आपल्याला पिळून काढून घ्यायचंय आणि ते पाणी आपल्याला कणिक भिजवण्यासाठी वापरायचंय। त्यानंतर ही बऱ्यापैकी अशी मोठी मूठ भरून एवढी कोथिंबीर आहे आणि ती मी बारीक चिरून घेतलीये। ह्या 2 मिरच्या तिखट आहेत, ह्या मिरच्या या मी बारीक चिरून घेतल्यात, आपण आपल्या आवडीप्रमाणे घ्याव्यात। हा एक मोठा कांदा घेतलाय आणि हा मी अगदी बारीक नाही आणि अगदी मोठा नाही असा चिरलाय, हा बघा असा, कारण कांदा जर आपण फार बारीक केला तर तो पाणी सोडतो। नंतर हे 1 टेबलस्पून एवढे मी धने घेतलेत आणि ते असे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेत। ह्या दोन्ही यांच्यामध्ये 1 टीस्पून ओवा आहे। 1 ओवा जो आहे तो आपल्याला फिलिंग मध्ये घालायचा आहे आणि 1 ओवा जो आहे हा आपल्याला कणकेमध्ये घालायचा आहे। का एवढा ओवा आपण घालतोय, कारण मुळा हा अतिशय वातूळ असतो, त्यामुळे त्याचा त्रास होऊ नये यासाठी आपण ओवा वापरायचा। आणि हा चाट मसाला आहे, तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही काळं मीठ आणि आमचूर पावडर देखील वापरू शकता। ही आहे अर्धा चमचा जिरं पावडर आणि पाव चमचा मिरीची पावडर। हा आहे 1 टेबलस्पून धन्याची पावडर। हा आहे अर्धा टीस्पून हिंग आणि हे आहे 1 टीस्पून लाल तिखट। आता ह्या मुळ्याचे आपल्याला साधारण किती पराठे करता येतील ते कसं मोजायचं ते मी तुम्हाला सांगते। आता ह्या मुळ्याचं मी फडक्यातून दाबून पाणी काढून टाकलेलं आहे आणि या मुळ्याचे मी भाग करून घेतलेत, हे एकूण 11 आहेत। ठीक आहे, आता हे कसे घेतलेत, तर आपण साधारण ह्या ताटलीच्या आकाराचा जर पराठा केला तर आपल्याला हे असं एवढं मुळा हा आपल्याला एका पराठ्यासाठी लागेल। हा असा का मोजायचा, कारण ह्याच्यामध्ये आणखीन कांदा देखील जाणार आहे, त्यामुळे सारण आपलं थोडंसं वाढणार आहे। तर आता हे 11 आहेत आणि कांद्याचे 12, 13, 14, 15, 16 आणि 17, म्हणजे आपले साधारण 16, 17 इतपत पराठे होणार आहेत। त्यामुळे मी इथे आता कणिक पण घेतलीये, ती कशी घेतलीये की मी 11 भाग हा चमचा असा भरून अशी मी कणिक घेतलीये आणि 6 भाग मी असाच हा चमचा भरून मैदा घेतलाय आणि पराठे लाटायला पण मी मैदा घेणार आहे। आणि हे मी तांदूळाचं पीठ घेतलंय, ह्याच चमच्याने 2 चमचे भरून। आता हे कशासाठी लागणार आहे आपल्याला ते मी सारण करताना तुम्हाला सांगते। आणि हे जे मुळ्याचं पाणी आपण काढून घेतलं होतं, हे मुळ्याचं पाणी आपण कणिक भिजवताना वापरणार आहोत। आणि कणकेमध्ये मी मीठ घालून घेतलंय आणि हा ओवा जो आपण मगाशी इन्ग्रेडियंट्स मध्ये बघितला तो मी ह्यामध्ये घालणार आहे। आणि आणखीन एक इन्ग्रेडियंट मी इकडे दाखवायचा राहिलाय, तो म्हणजे हा अर्धा चमचा म्हणजे अर्धा टेबलस्पून आपल्याला ह्यामध्ये कसुरी मेथी पण घालून घ्यायची आहे। ती कसुरी मेथी घालून मी आधी आपली कणिक मळून घेते। आता बघा, ही कणिक मी भिजवून घेतलीये मगाशी सांगितल्याप्रमाणे, त्यामध्ये मी हा अर्धा चमचा कसुरी मेथी घातलीये। त्याच्यामध्ये मळून झाल्यानंतर फक्त मी स्मूथ करण्यासाठी थोडंसं तेल घालून ही स्मूथ करून घेतलीये। पोळीच्या कणकेपेक्षा जास्त कडक आहे ही आणि पुरीच्या कणकेपेक्षा मऊ आहे। ही अशी आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। आता आपण सारण बघूया कसं करायचं। आता हे जे सारण आहे याच्यामध्ये मी 1.25 चमचा मीठ घातलंय,
1/4 चमचा मीठ घातल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चाट मसाला घालायचा. चाट मसाल्यामध्ये देखील मीठ असतं, त्यामुळे आपण आता 1/4 चमचा मीठ घातलंय. त्यानंतर खाऊन बघितल्यावर लागलं तर आपण मीठ घालून घ्यायचं, कारण ह्या सारणाच्या वरती आपलं कणकेचं कव्हर येणार आहे, त्यामुळे ह्याच्यात अगदी एक थोडंसं मीठ हे सारणामध्ये नेहमी जास्त असतं. तर मी हे 1/4 चमचा मीठ यामध्ये अंदाजाने घातलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये एक एक गोष्ट घालून घेऊ. हे मी घातलंय लाल तिखट, ही घेतली आहे धन्याची पावडर, हा घेतलाय चाट मसाला, हा घेतलाय ओवा, हा यातला महत्वाचा घटक, हा घेतलाय हिंग. हिंग आणि ओवा हे मुळा हा वातूळ असल्यामुळे पोटाला त्रास होऊ नये यासाठी आपण घातलाय. ही जिऱ्याची पावडर आणि थोडीशी मिरी पावडर, हे भरडलेले धने, ह्या 2 बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या, आपल्याला जर जास्त हव्या असतील तर जास्त घातल्या तरी चालेल. ही एक बऱ्यापैकी मूठभर कोथिंबीर घेऊन तिला धुवून चिरून घेतली आहे. तिला शक्यतोवर कोरडी करून घ्यायची, कारण मुळ्याला आधीच पाणी सुटतं. आणखीन पाणी सुटलं तर आपल्याला सारण भरायला कठीण जाईल म्हणून. आता हा कांदा घालून घेते. आणि हे सारण एकत्र करताना हे मळायचं नाही, हे फक्त एकत्र करायचं. का? कारण मीठ घातल्यानंतर मुळ्याला पाणी सुटणार आहे. जर आपण दाबून दाबून जर हे सारण एकत्र केलं तर मुळा हा खूप जास्त पाणी सोडेल. म्हणून आपण त्यांना फक्त असं एकत्र करायचंय. आणि हे एकत्र झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक इन्ग्रेडियंट घालायचंय, ज्याच्यामुळे मुळ्याला थोडं पाणी जरी सुटलं तरी देखील कणकेतून आपलं सारण शक्यतोवर बाहेर येत नाही. जर बाहेर येतंय असं वाटलं तर तो इन्ग्रेडियंट अजून थोडासा घालायचा. शक्यतोवर सारण एकत्र करायच्या आधी कणिक तयार करून घ्यायची, कारण ती म्हणजे थोडीशी व्यवस्थित भिजते. आता महत्वाचा इन्ग्रेडियंट कोणता? तर तांदूळाचं पीठ. हे मी 2 टेबलस्पून तांदूळाचं पीठ घेतलंय. आपल्याला जर वाटलं की सारण थोडंसं मऊ झालंय, जास्त पातळ झालंय असं वाटलं, किंवा मुळ्याने पाणी सोडलंय असं वाटलं, तर तांदूळाची पिठी आपण वाढवू शकतो. फक्त ती वाढवल्यानंतर पुन्हा एकदा मीठ चेक करायचं की मीठ कमी पडत नाहीये ना. आता ही एवढी पिठी मी याच्यामध्ये घालून घेते आणि आपण ते मिक्स करून घेऊ. हळूहळू अनुभवाने आपल्याला समजतं की ही तांदूळाची पिठी बरोबर झाली आहे की नाही. आता ती पण मिक्स करताना आपण कणिक मळतो तशी अशी मळायची नाही, त्याला फक्त मिक्स करायचं. मगाशी सांगितलं तसं, कारण मुळा पाणी सोडतो. आता मला तरी आत्ता वाटतंय की ही तांदूळाची पिठी बरोबर आहे. जर आपल्या पराठे लाटताना सारण बाहेर येत आहे असं वाटलं तर मी त्याच्यामध्ये थोडीशी तांदूळाची पिठी आणखीन घालेन आणि ती किती घातली ते त्याप्रमाणे तुम्हाला सांगते. आता मी यामध्ये सारण भरणार आहे. जी अशी वाटी करून घ्यायची, बाजूला पातळ करायची, मध्ये जाड ठेवायची, नाहीतर त्यातून सारण बाहेर येतं. आता ह्या चमच्याने मी 1 चमचा सारण भरून बघणार आहे की आपल्याला होईल का बरोबर. तर हे एवढं सारण आणि अगदी थोडंसं वरती एवढं मी यामध्ये भरून घेते आणि आपण हा पराठा अगदी हलक्या हाताने पोलपाटावर लाटून घ्यायचा. काय असतं, समजा आपलं सारण बाहेर येतंय असं जर आपल्याला वाटलं ना, तर आपण थोडंसं तांदूळाचं पीठ त्यामध्ये वाढवू शकतो. आता काय करायचं, ही जी बाजू आहे की जी बाजू आपण भरून घेतली आहे ती बाजू आपण खाली ठेवायची आणि मैद्यावरती आपण अगदी हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा. अगदी हलक्या हाताने, बिलकुल दाब त्याच्यावरती द्यायचा नाही. बघितलं का, आपलं सारण कुठूनही बाहेर आलेलं नाही. असा फिरवून फिरवून फार पातळ लाटायचा नाही.
हा एवढा लाटलाय मी आणि हा साधारण आपल्या एका पंजा एवढा मोठा आहे. तुम्हाला आणखीन मोठा हवा असेल तर तुम्ही लाटी आणखीन मोठी घेऊ शकता. आता आपण हा भाजून घेऊया. आता मी गॅस मीडियम केलाय आणि हा पराठा मी टाकून घेते आणि त्याच्यावरती आपण थोडंसं तेल घालायचं. पराठ्याला ना जनरली तेल जास्त लागतं, त्याच्याशिवाय पराठा चांगला लागत नाही. तरी पण तुम्हाला जर कमी तेल हवं असेल ना तर थोडं कमी घातलं तरी चालेल. काही जण हे पराठे तुपावर करतात, तुम्हाला जर तसे आवडत असतील तर तसेही केलं तरी चालतं. आता हा एका बाजूनी झाला पराठा की आपण उलटून टाकू. आता तो हे बघा एका साईडने बिलकुल झालेला नाहीये आणि आपलं सारण कुठूनही बाहेर आलेलं नाहीये. ह्याला कारण आपण जी ह्याच्यामध्ये तांदूळाची पिठी घातली ती. जर आपल्याला वाटलं सारण बाहेर येतंय तर तांदूळाची पिठी आणखीन घालायची, पुन्हा एकदा मीठ चेक करायचं आणि मीठ जर लागणार असेल तर ते मीठ आपण वाढवायचं. किती सुंदर बघा. हे ना काळे होऊ द्यायचे नाहीत हा. ते जे चॉकलेटी डॉट्स आलेत ना ते काळे नाही होऊ द्यायचे. काळं जर झालं ना तर समजायचं की आपला तवा खूप तापला आहे, पण त्याला थोडासा कमी करायचा. एकदा तवा तापला, आपला पहिला पराठा झाला की आपल्याला अंदाज येतो की आपल्याला कितपत अग्नी ठेवायचा आहे आणि त्याप्रमाणे आपण अग्नी ठेवायचा आणि हा भाजून घ्यायचा. आता आपण हा भाजून घेऊया. आता झालाच आहे हा बघा. बघितला का किती छान झाला. दिसतंय का कुठून तरी मुळा बाहेर आलेला नाही की नाही. तर तुम्ही पण हा असा पराठा करून घ्या आणि मी पण माझे उरलेले सगळे पराठे करून घेते. आपले पराठे खूप छान झाले. आपण बघितलं तर कुठूनही सारण बाहेर आलेलं नाहीये आणि मी सांगितलं तसं एक हातभर असे परीघ असलेले आपले बरोबर 17 पराठे झाले. त्यामुळे सारण आणि आपली कणिक हे दोन्हीही व्यवस्थित संपलं आणि सारण अगदी व्यवस्थित पुरलं. तर ही मी इकडे ह्याच्याबरोबर खाराची मिरची घेतली आहे, ही आंबट गोड आहे आणि हा शेजवान सॉस आहे. तर हे आपण ह्या चटणी म्हणून आपण डीप म्हणून ह्या पराठ्याबरोबर सर्व केलंय. तर तुम्ही पण अशा तऱ्हेने पराठे करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की सांगा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर आणखीन तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील तेही मला सुचवा. त्यानंतर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींमध्ये जरूर शेअर करा. तुमच्या कमेंट्सची मी वाट बघते. धन्यवाद.